श्रीराम समर्थ. प्राध्यापक के बी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 145. चरित्रामधील 20 नंबरचा भाग. श्री महाराजांची 5 प्रवचने व काही पत्रव्यवहार. प्रवचने. 1. तळमळ म्हणजे परमार्थाचा प्राण. कोणतीही गोष्ट तळमळी वाचून चांगली होत नाही. प्रत्येक जीवाला सारखी तळमळ आहे खरी, पण ती कशासाठी हवी ते चुकले. ती तळमळ विषयाकडे गेल्याने जीवाला खरे समाधान मिळत नाही. आपला जन्म वासनेत होतो, म्हणून वासनातृप्तीची तळमळ स्वाभाविक लागते. तिकडून काढून ती भगवंताकडे लावणे यात माणसाची खरी कर्तबगारी आहे. आपले कल्याण व्हावे, आपण भगवंताचे व्हावे अशी तळमळ लागावी. भगवंत कसा कृपा करील ही काळजी लागावी. काय केले तर मी भगवंताचा होईन अशी तळमळ लागावी. ती न लागली तर आपले चुकले. वासनेच्या मागे जाणारी तळमळ भगवंताकडे लावण्यासाठीच सगळी साधने आहेत. तळमळ लागल्यावर मग अडचण नाही. तळमळ निर्माण करण्यासाठी देहाने नीतीचे आचरण आणि मनाने भगवंताचे स्मरण हवे. हे साधले की पुढला मार्ग सोपा आहे. कोणतीही परिस्थिती वाईट नाही, त्यात आपण कसे साधून घ्यावे हे पाहिले पाहिजे. आपण ज्या परिस्थितीत आहोत तिच्यातून तो मार्ग असतो. तळमळ निर्माण केली की भगवंत हात देतो. 2. निस्वार्थी प्रेम हाच परमार्थ. माणसे उत्सवामध्ये एवढे कष्ट का करतात कोण जाणे. ज्याला जे हवे ते मी कोणालाच दिले नाही, तरी लोक माझ्यावर इतके प्रेम का करतात हे मलाच कळत नाही. प्रपंचात कमी असलेले ते मी देत नसून देखील तुम्हाला कष्ट करण्यात आनंद वाटतो, ते प्रेम खरे. निस्वार्थीपणातून प्रेमाचा पाझर निर्माण होतो. नुसता प्रपंचसुद्धा निस्वार्थी प्रेमाने केला तर तो परमार्थच होय. निस्वार्थी प्रेम हाच परमार्थ होय. प्रपंचामध्ये निस्वार्थी प्रेम फारच कठीण आहे, कारण स्वार्थाने भरलेला प्रपंच निस्वार्थीपणाने कसा करणार. म्हणून प्रपंचात निस्वार्थी प्रेम करता येणे हे वैराग्यापेक्षाही कठीण आहे. जो कर्तव्यापुरताच प्रपंचा करील त्यालाच ते शक्य आहे. असे जो करील तो परमार्थी खरा. 3 नंबर. गोपाळकाला. अनेक वस्तू एकत्र आणणे म्हणजे काला करणे. निरनिराळ्या स्वभावाची, गुणदोषांची आणि आवडीनिवडीची अनेक माणसे एकत्र येणे म्हणजे त्याचा काला होणे. पण ज्या काल्यात गोपाळ आला तो खरा गोड झाला. काल्यात गोपाळ येणे जरूर आहे. आपला प्रपंच सबंध सृष्टीतला एक अंश आहे. सृष्टीमध्ये जे आहे ते आपल्या प्रपंचात आहे. अर्थात जे आपल्या प्रपंचात आहे ते सृष्टीमध्ये दिसू शकेल. मग प्रपंचातल्या काल्यात ज्याने गोपाळ आणला त्याला सृष्टीतला गोपाळ दिसायला वेळ लागणार नाही. गोपाळ काला करताना नाना तऱ्हेचे खेळ खेळतात, धिंगामस्ती करतात, पण हे सगळे करताना गोपाळ मात्र विसरत नाहीत. तसे प्रपंचात सगळ्या गोष्टी करताना ह्या गोपाळाच्यामुळे आहेत ही जाणीव ठेवून वागणे हे गोपाळकाल्याचे खरे बीज आहे. हा गोपाळकाला प्रत्येकाने आपापल्या घरी करावा. त्याला कशाचीही गरज नाही. तेथे कसलाही भेद नाही. तेथे एकच टिकवून एकाला भजावे लागते. अनेकात एकत्व पाहणे हे गोपाळकाल्याचे शेवटचे ध्येय आहे. सर्वाभूती भगवंत पाहावा असा अनुभव ज्याला पाहिजे असेल त्याने आपल्या घरात प्रत्येकात भगवंत आहे ही जाणीव ठेवून वागावे. प्रत्येक कार्यात गोपाळाचा हात आहे ही जाणीव ठेवून वागा, म्हणजे तो काला अति गोड होतो. पण जेथे काला आहे आणि गोपाळ नाही तेथे मात्र भांडण असते, तो गोड होत नाही. ज्याला आपला काला म्हणजे प्रपंच गोड व्हावासा वाटतो त्याने आपल्या घरात भगवंत आणावा, तेथे गोपाळाला नांदवावा. गोपाळ बाळकृष्ण आहे, त्याला गंमत करून खेळवायला हवे की तो रमतो. तसे भगवंताची स्तुती करावी, त्याचे गोड नाव घ्यावे की तो गुंतून राहतो. भगवंताला गुंतवायला उत्तम सोपा मार्ग असेल तर भगवंताचे नाम घेणे होय. भगवंताला नामाहून वेगळे राहताच येत नाही. सगळ्यांनी नामस्मरण करा, म्हणजे काला गोड झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या प्रपंचात गोपाळाचे स्मरण ठेवून राहा. तो प्रपंच गोड झाल्याशिवाय राहणार नाही, तो नित्याचा गोड होईल. 4 नंबर. भगवंताची कृपा.
पुष्कळ वेळा आपण जे करतो ते समजून करतो असे नाही. जसे आपण भगवंताची कृपा मागतो, त्यासाठी साधन करावे म्हणतो. भगवंताचे ज्ञान साध्य करून घेण्याचा जो प्रयत्न, त्याचे नाव साधन. पण भगवंताची कृपा म्हणजे काय हे आपल्याला कळत नाही. भगवंताचे ज्ञान किंवा कृपा व्हायला माणसाने तयार व्हावे लागते की कृपा तयारच आहे? ध्येय वस्तू सुसाध्य करायला ध्येयात बदल नको, आपल्यात बदल करावा लागतो. ध्येय कायमच आहे, ते कधी बदलत नाही. भगवंतात फरक करावा लागत नाही. आपण तयार झाल्याशिवाय भगवंताची कृपा होत नाही. स्वतःमध्ये बदल व्हायला हवा, देवामध्ये व्हायला नको. भगवंत निपक्षपाती आहे, त्याच्यापाशी कोणताही भेद नाही. आपण तयार झालो की त्याची कृपा आपोआप होते. कृपेला योग्य अशी भावना तयार करणे आपले काम आहे. संतांनी नुसते सांगून भागत नाही. आपण काय करायला पाहिजे हे कळून आपण ते स्वतः करायला पाहिजे. जग आहेच, पण आपल्या दृष्टीत दोष असेल तर ते दिसणार नाही. दृष्टी निर्दोष झाली की ते दिसेल. तसे भगवंत आहे तसाच आहे, त्याची कृपा आहेच. आपण आतून बदललो की तिचा अनुभव येतो. 5 नंबर, स्वतःला सुधारा. चांगले वाईट करण्याची बुद्धी आपल्यामध्ये जन्मजात आहे, कारण ती मनुष्य जन्माची सामुग्री आहे. आपण कसे सुधारावे हे सगळ्यांना कळते. दुसऱ्याने जसे वागावे असे वाटते तसे आपण वागणे म्हणजे आपण सुधारणे. आपण जगाची, दुसऱ्याची निंदा टाळावी. निंदा ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. निंदेने आपण निंदारूप बनतो. आपण ज्याचे स्मरण ठेवतो तसे आपण बनत जातो. आपली वृत्ती तशी बनत जाते. आपण ज्याचा ध्यास धरतो आणि ज्याचे ध्यान करतो तसे आपण बनतो. मग आपण दोषांचा ध्यास धरला तर आपल्यावर भगवंताची कृपा कशी होईल? निंदा टाळल्याशिवाय पुढच्या मार्गाला जाता येणार नाही. लोकांच्या दोषाकडे पाहण्यापेक्षा भगवंताच्या गुणांकडे बघावे, त्यांचे वर्णन करावे. चारी बाजूनी भगवंताकडे लक्ष लागेल असे करावे. भगवंत निर्विषय असल्यामुळे विषय मागण्याने भगवंत दुरावतो. वृत्ती अशी बनवा की आपल्यात फरक होईल. अभ्यास करताना भगवंताला कोणते आवडेल ते पहा. त्याला प्रपंच अप्रिय नाही, पण तो करताना भगवंताचे अनुसंधान न चुकेल असे पहा. विकारांचे मालक बनून भगवंताचे दास्य करावे. आपली तयारी होत जाईल तसा भगवंत आपल्याजवळ येत जाईल. म्हणून जगात सुधारणा करण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करावी. पुढे आहे काही पत्रव्यवहार. पत्र 1. डॉक्टर सोलापूरकर श्री महाराजांना म्हणाले, महाराज, आपण पुष्कळ सांगता, पण ते लक्षात राहत नाही. म्हणून आपल्या सांगण्याचा सारांश कधीतरी लिहून पाठवावा. काही दिवसांनी श्री महाराजांनी पुढील पत्र लिहिले. श्रीराम भक्तिपरायण डॉक्टर सोलापूरकर यांस आशीर्वाद. मी जे सांगतो ते थोडक्यात लिहून पाठवावे असे तुमचे म्हणणे होते, म्हणून हे पत्र लिहिले आहे. ऐकावे परमार्थाचे साधन, त्याचे करावे मनन व नंतर आचरण. श्री राम करता ही भावना ठेवावी. राम करील ते आपल्या हिताचे. पण त्यापासून होणारे सुखदुःख हे घाताचे. भगवंता वाचून कोणावरही जगामध्ये निस्वार्थीपणाचे प्रेम करणार नाही हा निश्चय करावा. प्रारब्धानुसार देहाची गती. तेथे न गुंतवावी आपली वृत्ती. नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण. मनी असो नसो करावे नामस्मरण. जे म्हटले मी माझे ते सर्व रामा तुझे. आता न गुंतवा माझे मन रामा, मी आलो तुला शरण. वासना न उठो दुजी काही, नामामध्ये प्रेम भरपूर देई. सदा राहावे समाधान, जे तुझ्या कृपे वाचून नाही जाण. नीतिधर्माचे आचरण रामा, तुझ्या कृपेने व्हावे जतन. न मागणे आता दुजे काही, मी रामा तुझ्यासाठी जिवंत पाही. कळावे हा आशीर्वाद. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.